जाहीर केल्यानंतर विट्यात शिवसैनिकांनी फटाके वाजवून आनंद साजरा केला। शिवसेना यापुढील निवडणुका स्वबळावर लढवणार आहे, याचा आनंद शिवसैनिकांच्या वतीने विट्यातील शिवाजी चौकात फटाके वाजवून साजरा करण्यात आला। यावेळी उपजिल्हा प्रमुख शिवाजी शिंदे, विटा शहर प्रमुख सुधीर जाधव, समीर कदम यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते। यावेळी उद्धव साहेब तुम आगे बढ़ो हम तुम्हारे साथ है अशा घोषणा देण्यात आल्या। चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा। विट्यातील हनुमंतराव पाटील शाळेच्या प्रांगणामध्ये महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ उत्साहात संपन्न झाला। यावेळी नगराध्यक्षा प्रतिभा पाटील यांनी उपस्थित महिलांचे स्वागत केले। विटा शहर प्लास्टिक मुक्त करण्यासाठी या कार्यक्रमामध्ये कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले। या हळदी कुंकू समारंभासाठी महिलांनी मोठी गर्दी केली होती। यावेळी नगराध्यक्षा प्रतिभाताई पाटील, जयश्रीताई पाटील, प्रणिता पाटील यांच्यासह सर्व नगरसेविका उपस्थित होत्या। आज विटा शहरामध्ये नगरपालिकेतर्फे हळदी कुंकवाचा कार्यक्रम घेण्यात आलेला आहे। त्यासाठी आम्ही प्लास्टिक बंदीचा संदेश त्या पिशव्यांच्या मार्फत देतोय। वाण म्हणून हळदी कुंकवाला आम्ही जे आपले पिशव्या आहेत त्या आपल्या प्लास्टिक मुक्त विटा करण्यासाठी आम्ही विदाऊट प्लास्टिकच्या कापडी पिशव्या देण्याचा आम्ही संकल्प केलेला आहे आणि त्या पिशवीवरती आम्ही संदेश दिलेला आहे, प्लास्टिक मुक्त विटा आणि पाण्याचा वापर कमीत कमी पण योग्य तऱ्हेनं वापर करावा आणि विटा शहर कचराकुंडी मुक्त करण्यासाठी आम्ही त्याच्यावरती संदेश दिलेला आहे। कारण की प्लास्टिकमुळे अनेक रोगांना लोकांना सामोरं जावं लागतं आणि त्यासाठी महिला फार सतर्क असतात आणि त्यांनी तो संदेश आपल्या मनामध्ये रुजवायचा आहे। त्यासाठी आम्ही हे एकत्रित हळदी कुंकू घेतलेला आहे आणि त्याचा सर्वांनी लाभही घेतलेला आहे आणि चांगला प्रतिसाद महिलांनी दिलेला आहे। त्याबद्दल आम्ही त्यांचे धन्यवाद मानत आहे। स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी युवकांना नोकरी लावतो, शेतकऱ्यांचे दुधाचे पैसे लोकांना चांगल्या गुंतवणुकीचे स्वप्न दाखवून त्यांच्या डोळ्यात धूळ फेकून यशोदी पतसंस्था, यशोद्वीप दूध संघ, वडूजवळील इथेनॉल प्रकल्प यासह शेकडो युवकांना नोकरीच्या आमिषे दाखवून हे सर्व प्रकल्प मोडून खाऊन गरिबांच्या शापाने धनी झालेल्या डॉक्टर येळगावकर यांनी वैयक्तिक स्वार्थासाठी त्यांना जाऊन मिळालेल्या सचिन गुदगे यांनी जर खोटेनाटे आरोप करून युवकांना भूल थापा मारून त्यांची दिशाभूल करू नका, अन्यथा गाठ माझ्याशी आहे अशा पद्धतीने सुरेंद्रदादा गुदगे, डॉक्टर दिलीप येळगावकर व सचिन गुदगे यांना फटकारले। ते मायनी येथे आयोजित सुरेंद्रदादा गुदगे युथ क्लबच्या जाहीर युवक मेळाव्यामध्ये बोलत होते। यावेळी व्यासपीठावर चंद्रकांत पवार, बाळासाहेब माने, शरद निकम, विविध गावचे सरपंच मान्यवर उपस्थित होते। पुढे बोलताना श्री सुरेंद्र गुदगे म्हणाले, निवडणुकी आल्या की गायब झालेले माजी आमदार गावात प्रकट होतात व त्यांना येथील पाणी प्रश्न दिसतो, परंतु लोकांचे खाल्लेले पैसे शेअर्स देताना ते दिवस नाही। इतकेच काय, या जिल्हा परिषद निवडणुकीत त्यांना स्वतःचा उमेदवार मिळाला नाही, तो आयता करावा लागला। आपले प्रतिस्पर्धी सचिन गुदगे यांच्याबद्दल बोलताना ते म्हणाले, कौटुंबिक वादावर पडदा टाकण्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केले, परंतु आपल्या स्वार्थासाठी खटाव तालुक्याची आर्थिक वाहिनी असलेल्या अर्बन बँकेवर डोळा असणारे हे महाशय लोकांच्या हितासाठी नव्हे तर काहीतरी मिळवण्यासाठी बँकेची मागणी करत होते। यावेळी भाऊ का कर्तव्य हा प्रश्न मला पडला होता आणि मी कर्तव्य श्रेष्ठ मानले। या प्रसंगी बाळासाहेब माने, अनिल दबडे, दादासाहेब कचरे यांचीही मनोगते झाली। यावेळी फुटबॉल स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरीबद्दल रोहित थोरात तर मायनीचे तिरुपती बालाजी अंतर पार करून विक्रम केल्याबद्दल सुमित कोळी याचा युथ क्लब तर्फे सुरेंद्रदादा गुदगे यांच्या तर्फे सत्कार करण्यात आला। मायनीहून सतीश टोकरे, 7 स्टार न्यूज, विटा। नुकत्याच येऊन ठेपलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी भाळवणी गटातील इच्छुकांच्या मुलाखती शिवसेनेच्या वतीने घेण्यात आल्या। यावेळी आमदार अनिल बाबर व तालुका अध्यक्ष संजय विभूते यांनी मुलाखती घेतल्या। भाळवणी पंचायत समिती गण हा सर्वसाधारण खुला आरक्षित झाल्याने अनेक जण इच्छुक होते, परंतु युवा नेते सुहास बाबर मैदानात येणार असतील तर आम्ही माघार घेऊ असा पवित्रा अनेकांनी घेतला। यावेळी जिल्हा परिषद गटातील सर्व शिवसैनिकांनी आमदार अनिल बाबर यांच्या पाठीशी राहून भगबाळ फडकवण्याचा निर्धार घेतला। आमदार अनिल बाबर यांनी गावनिहाय नागरिकांच्या मुलाखती घेऊन इच्छुकांची मते जाणून घेतली। भाळवणी जिल्हा परिषद मतदारसंघातल्या आणि 2 पंचायत समिती मतदारसंघातल्या
शिवसेनेच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या आणि प्रत्येक मतदारसंघातल्या प्रत्येक गावांच्या लोकांची आणि कार्यकर्त्यांची मतं जाणून घेतलेली आहेत. इच्छुकांची संख्या जास्त आहे, पण कार्यकर्त्यांनी जो उमेदवार पक्ष देईल त्या उमेदवाराला प्रचंड मतांनी निवडून आणण्याची ग्वाही दिलेली आहे. त्यामुळं उद्याच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये शिवसेनेला विजयाची 100% खात्री आहे. चंद्रकांत जाधव, 7 स्टार न्यूज, विटा. शिवप्रताप मल्टीस्टेट पतसंस्था विटा शाखा तासगावच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त चेअरमन प्रताप शेठ साळुंके यांनी सभासदांना संबोधताना मत व्यक्त केले. हल्लीचा काळ आर्थिक अस्थिरतेचा काळ आहे. यामध्ये डोळसपणे गुंतवणूक करणे गरजेचे आहे. अनेक संस्था येतात व ज्यादा व्याजदराचे आमिष दाखवत ठेवी गोळा करतात व निघून जातात. त्यामुळे आपल्यावर पश्चातापाची वेळ येते. आमची संस्था ही सोने तारण कर्ज देते, त्यामुळे 100% पेक्षा जास्त सुरक्षा आहे. आपली पतसंस्था असून देखील RBIच्या नियमानुसार काम करते. संस्थेकडे भक्कम स्वनिधी आहे, त्यामुळे आपली संस्था अल्पावधीतच विश्वासप्रिय झाली आहे. तासगाव शाखेने गेल्या 2 वर्षात 4 कोटी 10 लाखांची उलाढाल केली आहे, परंतु येथील मार्केटच्या मानाने ही उलाढाल कमी आहे. संस्थेने 143 कोटींचा व्यवसाय केला असून 67 कोटींच्या ठेवी व कर्जे 50 कोटींची आहेत. तर तासगाव शाखेच्या ठेवी 2 कोटी 33 लाख व कर्ज वाटप 2 कोटी 51 लाख इतके आहे. संस्थेला 7 आदर्श पतसंस्था पुरस्कार मिळाले आहेत. संस्थेने कॅशलेस व्यवहार सुरू केले आहेत. संस्था लवकरच जनरल विमा व्यवसायात उतरणार आहे. तसेच लाईट बिल भरणा स्वीकारणे चालू करणार आहे असे सांगितले. यावेळी तासगाव नगरीच्या उपनगराध्यक्षा सौ दीपाली दिग्विजय पाटील, नगरसेविका सौ सुनंदा पाटील, सर्व शाखाधिकारी कर्मचारी, पिग्मी एजंट उपस्थित होते. आभार शाखाधिकारी दत्तात्रय पाटील यांनी मानले. शिराळा तालुक्यातील पश्चिम भागातील सोनवडे येथे होणाऱ्या पारायण सोहळ्याचे हे 47 वर्ष असून यावर्षी काकडा, हरिपाठ, भजन, कीर्तन यासारख्या भक्तिमय उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये प्रामुख्याने हरिभक्त पारायण मंडळ, अक्षय महाराज पाणेरी, हरिभक्त पारायण बाजीराव महाराज, हरिभक्त पारायण वाल्मिकी महाराज सोनवडे हे काम पाहणार आहेत. सोनवडे येथील ज्योतिर्लिंग मंदिरात होणारा या संत तुकाराम महाराज गाथा पारायण सोहळा व अखंड हरिनाम सप्ताह यशस्वी होण्यासाठी पारायण मंडळाचे सर्व कार्यकर्ते व ग्रामस्थ कठोर परिश्रम घेत आहेत. मिरज येथे झालेल्या राज्यस्तरीय जुडो कराटे स्पर्धेत श्री शिवप्रभू प्राथमिक विद्यालयातील इयत्ता 4थी मध्ये विद्यार्थिनी कुमारी अनुष्का प्रकाश सूर्यवंशी हिने 18 ते 20 किलो वजन गटात सिल्वर मेडल मिळवून राज्यात प्रथम येण्याचा मान मिळवला आहे. हिचे अभिनंदन करताना मुख्याध्यापिका मनीषा पवार, वर्ग शिक्षिका अर्चना करकटे आदींसह विद्यार्थी व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कडेगाव तालुक्याच्या सर्व पत्रकारांनी जनप्रवासचे संपादक हनुमंत मोहिते व तरुण भारतचे विशेष प्रतिनिधी यांच्या सत्काराचे आयोजन केले होते. यावेळी हनुमंतराव मोहिते बोलत होते. ते पुढे बोलताना म्हणाले की पत्रकारांनी आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आत्मसात केली पाहिजे. तसेच पत्रकारांनी वाचनाची सवय लावून वाचनावर भर दिला पाहिजे. पत्रकारांनी समाजातील प्रत्येक विषयावर निर्भीडपणे लेखन केले पाहिजे. ज्येष्ठ पत्रकार शिवराज काटकर यांनीही पत्रकारांना मार्गदर्शन केले. ते बोलताना म्हणाले की पत्रकारिता करीत असताना राजकीय मतभेद न ठेवता तळागाळातील लोकांच्या समस्येबाबत लेखणीतून ठाम भूमिका मांडली पाहिजे. तसेच पत्रकारांच्या सर्वच प्रश्नांसाठी मी सदैव तत्पर असेल. या कार्यक्रमामध्ये पत्रकार प्रताप महाडिक, हिराजी देशमुख, गणेश पवार यांची मनोगते झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विनायक विभूते व आभार संतोष कणसे यांनी मानले. आता पत्रकारांनी नवीन तंत्रज्ञान आत्मसात करण्याची गरज आहे. कारण आता प्रसारमाध्यम डिजिटायझेशनकडे
वेगानं वाटचाल करत आहे. त्यामुळं आधुनिक तंत्रज्ञान म्हणजे तुमचं सोशल मीडिया असेल आणि तुमचं कॉम्प्युटरायझेशन असेल तर याकडं या सर्व गोष्टींच्याकडं तंत्रज्ञान शिकून घेण्याकडं वार्ताहरांनी ताबडतोब लक्ष दिलं पाहिजे आणि त्याच्यावर कमांड मिळणं आवश्यक आहे. पुढच्या काळातली पत्रकारिता ही तुमची डिजिटल पत्रकारिता असणार. डिजिटल पत्रकारितेसाठी आवश्यक असणारी कौशल्य ही आत्मसात केल्याशिवाय पुढच्या पिढीला तरणोपाय नाही. अशा प्रकारचा मी इथं वार्ताहरांना याबद्दल सांगितलं. आज एक चांगला सत्कार सोहळा या ठिकाणी पार पडला. त्यानिमित्तानं सर्व पत्रकार बंधूंची भेट झाली आणि काही चांगले शब्द सांगावेत असं त्यांनी सांगितलं होतं. तर त्यानुसार सर्वांचीच बोलताना की पत्रकारांना स्वतःचा अभ्यास चांगला करावा, आपल्या स्वतःच्या नावाबरोबरच स्वतःच्या कुटुंबाकडेही चांगल्या पद्धतीने लक्ष द्यावं या दृष्टीनं आज मार्गदर्शन केलं.